शाबाश, यालाच म्हणतात मुजरीचे बालानं खेटल्यानं मारा. अर्थाविने पोथीला नाकाविने मोती घालू नये म्हणून म्हटलं होतं की शायरी करणं आले गेले का काम नाही होता. नाही हा, तुम्ही बोलता का याचा तरी तुम्हाला भान आहे का? तुम्ही विचारलं काय का आहे गोपिका कोण? बरोबर आहे, बरोबर आहे. ही बाई आहे, हिचं नाव कमला विमला कोणतंही लावू शकते. बरोबर आहे. गोपिका म्हणजे गवळ्याची पोरगी. तुझ्याजवळ शास्त्र आहे तर दाखव ना. शाहीर मध्ये बरं तेवढंही परचून आम्हाला असं म्हणायचं आहे, आम्ही आपल्या बायकोचं नाव राधा गोपिका ठेवलं का? मग हा प्रश्न तू जे राधा गोपिका म्हणते त्याला विचारला, आम्हाला विचारून काय फायदा? इतरांना विचार जे आपल्या बायकोचं नाव राधा ठेवतात, ज्याच्या नकली आपल्या बायकोला गोपिकामध्ये मान नकलात तरी गोपिका म्हटलं काय? मग तू आम्हाला कसा काय प्रश्न करते? तू हा कुठेही आपली झेंडी उभी करते आणि पुन्हा मुजोरी करते. माझं चुकलं ठीक आहे, तुला नाही पटलं काय ठेका नाही तू मायाकर. मी विचारतो काय म्हणते, युद्ध थांबवण्यासाठी कौरवाकडले 5 लोक गेले आणि पांडवाकडले कुठे गेले? हे मशानखुटीत कुठे गेले होते? अरे महाप्रश्नाला समजला का? युद्ध थांबावं, रक्तपात थांबावा म्हणून धृतराष्ट्रानं श्रीकृष्णाला निरोप पाठवला आणि त्याला आपल्या राजमहालात बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यानं आपली इच्छा व्यक्त केली की म्हणे मला एक समन्वय बैठक घ्यायची आहे. तुमच्याकडले 5 लोक बोलवा, माझ्याकडचे 5 लोक राहतील आणि त्या ठिकाणी आपण एक निर्णय घेऊ का ह्या युद्ध कुठंतरी थांबलं पाहिजे. फालतूच्या लोकांचे जीव जात आहे. हा माझा प्रश्न होता. हे म्हणते इकडले 5 लोक गेले, ते गेले कुठं? हे समजत नाही. गेले कुठं? कुठं गेले? पूर्ण शेला समजत नाही. चालली काही बडबड करायला हो नाही का? फालतू डोकं खराब करते. पहिले समजून घे, नाही समजत तर गेले नाही. समजलं काय? मी सांगतो त्याप्रमाणे उत्तर दे. नसेल ते माझी काही जबरदस्ती आहे का? तू एकच प्रश्न झाला दिवसभर पुरवशील तू. वा रे वा, राहिले बाकीचे प्रश्न करायचे. त्याच्यानंतर काय म्हणते? अष्टगंध. हिनं अष्टगंध सांगितलं. आता मला सांगा, अष्टगंध तुम्ही ओळखता बरोबर आहे ना? जे बौद्ध समाजामध्ये मस्तकाला लावतात त्याला अष्टगंध म्हणतात. बरोबर आहे ना भाऊ? तुम्हाला सांगता. आता अष्टगण आणि अष्टगंध एकच होते का? ए पागल बैताली, तू उतरव बोलत, मलाही उतरव बोलायची सवय नाही. पण डोकं खराब नको करू. कायची बायची जात आहे? बोलायला टोन कसं आहे? मग नाही बोलायचं टोन कसं आहे? अष्टगंध अष्टगंध एकच होते का? अरे गण आणि गंध याच्यातला अर्थही कळत नाही. गण आणि गंध एकच होते म्हणते. मग आपण मस्तकाला म्हणते अष्टगंध लावतो, तो अष्टगंध लावतो का म्हणते? तर गंध गंध एक होते का? बैताळले कशी काही बोलते. गण आणि गंध एकच होते. गण म्हणजे काय? 8 गण होते. मी सांगितलं ना, वीरभद्र वीरभाऊ त्रिशम असे अष्टगण होते. त्या अष्टगणाचा नायक म्हणून भगवान गणेशाला मान मिळाला होता. म्हणून त्याला अष्टविनायक म्हणजे अष्टगणावर विजय मिळवलेला व्यक्ती म्हणजे अष्टविनायक. तर असा त्याचा अर्थ होता. हे मला सांगते अष्टगंध अष्टगंध एकच होते म्हणते. वा रे वा. मग मस्तकालमध्ये अष्टगंध लावतो का? आपलं अष्टगंध लावतो का म्हणते. बैताली कोणत्या धर्माचं लक्षण, कोणा धर्मासंग जोडतेस हो तू? प्रत्येक धर्म आहे, त्याचे नियम वेगवेगळे आहेत. समजलं काय? बैतालमची काही नको बोलू. कन्फ्युज झाली का? हो ना. पुन्हा या गाण्यामध्ये प्रश्न केला तिनं. हा प्रश्न पहा तिचा काय म्हणते. ते म्हणतात ना, तुला सांगू का? हे सुरमा लक्ष देऊन ऐक. पद्याच्या मागं अशी तर पद्याच्या बाहेर आणि बस इकडे समोर जाऊ दे त्या गोष्टी. समोर ऐक. आपला टिटफॉट या शायरी आहे. मी असं लपून चोलून शायरी नाही करतो. बोलाची वेळ आणली म्हणून बोलत आहे. समजलं का? हा प्रसंग नाही का? आता सांगायला गेलो तर काही लोकांना वाईट वाटत. एकदा शिकागोला धर्म परिषद होती आणि आपल्या देशातून आपल्या देशाचे त्याला काय म्हणता येईल प्राधिक व्यक्ती म्हणून विवेकानंद गेले होते, प्रतिनिधी म्हणून.
विवेकानंद गेले होते त्या सभेमध्ये, म्हणजे धर्म परिषदेला. आता तिथं याचा नंबरच नाही लागला, यांचा नंबर लागलाच नाही. हो तुम्हाला सांगतो, तर याला अनागरिक धर्मपालाने आपल्या भाषणातले 10 मिनिटं दिले. भारतीय निवासी आहे म्हणून तो श्रीलंकेचा माणूस, याला 10 मिनिटं दिले अनागरिक धर्मपालानं, की म्हणे घे तुला काय मांडायचं आहे, भारताबद्दल काय बोलतेस या धर्म परिषदेमध्ये तर बोल. शिकागोला परिषद होती. तर याने काय सांगितलं म्हणे, ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली म्हणे, विष्णूला सृष्टीचं पालन केलं म्हणे ना, शंकरानं संहार केला म्हणे. ही गोष्ट याला सांगितली. मग याचं विश्लेषण करून दिले. याचे 10 मिनिटं संपले. 10 मिनिटं संपले. आणि हे सगळं झाल्यावर एक जापानचे राय बंधू म्हणून होते, जॉन राय म्हणून एक ते ॲडव्होकेट होते. ते आणि स्वामी विवेकानंद एकाच हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले. आणि चहा पेता पेता त्या राय बंधूने याला विचारलं, जॉन रायनं म्हणे, का हो विवेकानंदजी, तुम्ही ना मगाशी सांगितलं म्हणे भाषणामध्ये की ब्रह्मानं सृष्टीची निर्मिती केली, विष्णूला पालन केलं ना, शंकरानं संहार केला. तर म्हणे हो बरोबर आहे म्हणे. तर म्हणे सृष्टी म्हणजे काय, तर सृष्टी म्हणजे सगळं चाललं म्हणे. त्याच्यामध्ये झालं झुडपं, डोंगर, दर्या, पहाड, पाकिस्तान, भारत, जपान, श्रीलंका, चीन, ब्रह्मदेश, थायलंड सगळे देश आले म्हणे. मग म्हणे आमचा देश काऊन नाही आला त्याच्यात? तो कसा म्हणते आमचा देश काऊन नाही आला? तर म्हणते आला असेल ना. हट्ट म्हणते आमच्या देशामध्ये हे ब्रह्मा विष्णू महेशाचं नाव नाही गाव नाही म्हणते. कोणी ओळखतच नाही म्हणते, आणि कोणा पुराणात नाही, कोणा पुस्तकात नाही म्हणते. मग समजा म्हणते यानं सृष्टीची निर्मिती केली ब्रह्मानं, नाही का? सृष्टीमध्ये सगळं चाललं ना, धरती, पाणी, हवा सगळंच काय आलं याच्यामध्ये. म्हणजे यानं ब्रह्मानं सृष्टीची निर्मिती केली, तर म्हणजे आमचा देश नाही दिसला का मध्ये याले? याला आमच्या देशाला कवला निर्माण केलं असतं ना, आमच्या देशाचं नाव गाव काव नाही म्हणते. हे फजिती झाली. तिथं स्वामी विवेकानंदले चूप राहा लागलं, निरुत्तर व्हायला लागलं. हे गोष्ट तू मला लोक विचारू समजले का? पागल लोक करू आपल्या बरोबर. तर म्हणते हा खात का होता ना, पीत का होता? जेव्हा म्हणते हवा नव्हती, पाणी नव्हतं, अग्नी नव्हती, पृथ्वी नव्हती, सगळंच नव्हतं. हे तुला कोण सांगितलं? तू कोण वय सांगणारा तो? माती नव्हती म्हणजे पृथ्वी नव्हती, पाणी नव्हतं, हवा नव्हती, अग्नी नव्हती, काहीच नव्हतं, तेज नव्हतं, काहीच नव्हतं, 5ही तत्व नाही होते. ते हे माहीत कोणाला झालं बा? कसं समजलं का? सपलत नाही पडलं ना ती? अरे तत्व नाही तर काही नाही, सपलं पडलं का तुले? आता बाईचं गाणं आहे, बाईनं आता गाणं म्हटलं. हो ना. मुख में राम और बगल में लखुराम, और उसका काम भारी होने में कभी देर नहीं लगती. मुख में राम और बगल में लखुराम, उसका काम भारी होने में देर नहीं लगती. अबे गाजू की औलाद निभाती है नारद का किरदार, वरना बगैर चिंगारी के कहीं भी आग नहीं लगती. मैडम जी, मोहतरमा, आपसे कहता हूँ मोहतरमा जी, ये मत समझना कि हम तुम्हारे बकवास का जवाब दे नहीं सकते. कहीं ये मत समझना कि तुम्हारे बकवास का हम जवाब दे नहीं सकते. तो क्या है ना सुरमा जी, हम किचन में पत्थर मारना पसंद नहीं करते. आम्ही चिखलात दगड मारलं पसंत नाही करत. आम्हाला माहित आहे तो चिखल तुझ्याच नाही तर माझ्याही अंगावर उडू शकते, म्हणून आम्ही अशा बिनबुड्याच्या गोष्टी करत नाही. बेसमय कभी जहरी घोट उगले नहीं जाते, और बुद्धिमान की बारात में कभी पगले नहीं जाते. बेसमय जहरी घोट उगले नहीं जाते, बुद्धिमान की बारात में कभी पगले नहीं जाते. अरे बदलते हो गए तख्तेवर ताज, पर उसूल और वायदे कभी बदले नहीं जाते. सगळ्या गोष्टी समजता करा, आपण विचाराची समजता नका करू. विचाराची तडजोड नाही करायला पाहिजे माणसानं. ते शायरीचं नाव आहे, खूप चलवते. हा एकच माणूस आहे म्हणते कोणत्याही प्रश्न. हो म्हणजे मी आता का बोलू या तोंडातून? हो माझं सारं आठवडं भरलाय तुमचं. हो कोणी तो नाले सर त्या दिवशी तसाच. हो एकच शाहीर आहे म्हणते विदर्भात, तो आमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. काय नाही चलवता काय एवढं? परी तर हातपाय मायंग होती, फार तुझ्या गोष्टी करता, आणि मग चलवल्यानं काय होते? नाही याच्यात फायदा यायचा. कोणता माहिती आहे? हा एवढं मोठं याला चढवून द्यायचं. मग म्हणायचं अशा माणसासंग मी कार्यक्रम करून आलो. हा समजल्या? हा विद्वान माणसासंग मी कार्यक्रम करून आलो, आणि त्याची तर काहीच नाही राहिली, फक्त माई झेंडी उभी होती.
हो माच रंग राहिला हो त्याला तर कोणी पुसत नाही तर माल लोक थू थू करेत त्याले हो माच रंग राहिला तेथी हे असं सांगायला होते म्हणून चालवता का आणि त्याच्यापासून माझा बिरेट वाढला म्हणतात मग कोण वाह रे शर्मसार का नाम दूसरा पश्चाताप होता है अरे दुनिया का असली उजागर वो यहाँ पताब होता है शर्मसार का नाम दूसरा पश्चाताप होता है दुनिया का असली उजागर आफ्ताब होता है अपने औकात में टिमटिमाए तारे तो अच्छा है मैडम जी वरना दुनिया में हर बाप का एक बाप होता है शेलापेक्षा सभासेल असते बरं माणसानं स्वतःवर घमंड नाही करावं एवढं कोणत्याच गोष्टीवर नाही समजलं काय तुला सांगू एक गोष्ट लक्षात ठेव कोणालाही सांगतो लता मंगेशकर भारताची कोकिळा म्हणतात तिला होय गायन कोकिळा गायन कोकिळा म्हणतात ना गायन कोकिळा भाई भाई लता मंगेशकरला 3 वर्ष जातीच्या बाहेर राहावं लागलं 3 वर्ष तुला माहिती आहे इतिहास 3 वर्ष कोणत्या डायरेक्टरनं तिला साईन नाही केलं कोणत्या संगीतकारानं साईन नाही केलं आणि कोणत्या चित्रपट निर्मात्या दिग्दर्शकाने तिला साईन नाही केलं 3 वर्ष जातीच्या बाहेर राहिली आणि कशासाठी माहित आहे पंडित भीमसेन जोशी याच्या बरोबर तिला 10 अभंग गाऊन द्यायचे होते आणि टी सिरीजला हा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता टी सिरीज कॅसेट माहित आहे ना त्याला कॉन्ट्रॅक्ट केला हिला साईन केलं हिच्या 5 लाखामध्ये तो सौदा झाला होता त्यावेळची गोष्ट तुम्हाला सांगतो हिनं त्याचे पैसे वापस केले आणि तो म्हणे एक भजन मला व्यक्ती आणि म्हणे मी पार्श्वगायिका काय म्हणे हे लता मंगेशकर मी एक पार्श्वगायिका आणि तो भजन म्हणे व्यक्ती म्हणे त्याच्या संग माई कॉम्पिटिशन लावता म्हणे आणि त्याच्या संग माई भजन रेकॉर्ड करता म्हणे हट म्हणे तो का मला लायकीचा आहे का म्हणे आणि भाऊ तो ब्राह्मण समाजाचा माणूस आणि ज्या सारे विरोधात गेले का नाही अरे पुण्या चित्रपट सृष्टीमध्ये हाहाकार मचू गेला हिने जातीच्या बाहेर ठेवलं 3 वर्ष कोण साईन नाही केलं अरे ज्या गाणे हिचे रेकॉर्ड झाले असते का नाही ते सुद्धा डिलीट मारले सगळ्याला हट म्हणे हो नाही लता मंगेशकर कायची भारीची लता मंगेशकर सप्पा गाणं हिचे डिलीट मारले कोणच नाही साईन कर हे गाणं नाही गावलं हिनं शेवटी हे पाय लागायला गेली त्याच्या समजलं का आणि तेव्हा कुठं हिले 4थ्या वर्षी पुन्हा पिक्चरमध्ये घेतलं हिले गाणे दिले काही लोकांनी समजलं का हिचा विरोध करणारा आरती बर्मन पहिला माणूस कहाणी माहिती आहे म्हणून माणसानं गर्व नाही करावा आवाजावर नाही आणि कोणत्याच गोष्टीवर नाही अभ्यासावर तर नाहीच पाहिजे ऐक माझं गाणं ऐक सुनो मिया तुम हो दीवाने 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 हम पे पड़ते हो हम कैसे माने हम पे पड़ते हो हम कैसे सच सच कह दो ना दोहरो सच सच कह दो ना दोहरो समजलं काय आज दिवसभराची तुझी न माझी साथ आहे आणि तुझा दिवस तेलाल भरला तर माझी पिळलेली वाट आहे लक्षात ठेव आज दिवसभराची तुझी न माझी साथ आहे तुझा दिवस तेलाला भरला तर माझी पिळलेली वाट आहे वाईट बोलासाठी हे व्यासपीठ नाही मिळेल आपल्याला लक्षात ठेव सुरमाबाई माझ्या पोलाले दूध पाळणार तू जात आहे बायको नाही म्हणलं हा माई बायको सुद्धा बाई आहे तू सुद्धा बाई आहेस म्हणजे बाईची जात आहे म्हटलं मग अशी सांगितलं तुमच्या काय म्हणते त्याने सहशायराने की मला जगात जाती 2 स्त्री आणि पुरुष नाही का तर तू बाईची जात आहेस मातेच म्हणणं आहे नाही तर भक्तीकडे नको येतो समजला आता गाणं मात्र भक्तीकडे जाऊन राहिलं जरा सांभाळून घेतो अगं तास भर झाला तू
अग तासभर झाला तू वटवट करत, अग तासभर झाला तू वटवट करत, आणि तू होशील खाली तेव्हा रिकाम्या जागा भरा. हो, लोकांनी समजलं. लय वेळ ऐकल्या लोकांनी गाणं. बरोबर आहे काय भाऊ? सांगून द्या. अरे तासभर झाला तू वटवट करत, आणि तू होशील खाली तेव्हा होईल मी. हा म्हणलं की नाही लोकांना? रिकामी जागा आणि तू होशील खाली तेव्हा होईल मी वर्त. आणि म्हणून या तमाशात जल सागर बसला, अहो या तमाशात जल सागर बसला, आणि तोही भाई, अरे तोही भाई, अहो हिने संग फसला ही भाई, हिने संग फसला ही भाई, हिने संग फसला ही भाई, हिने संग फसला. तमाशात जलसागर बसला, आणि तोही भाई आता हिने सग फसला, आणि ही भाई हिने सग फसला. आता तुमच्या गावात जर कोणी पाहुणे परी आले असतील तर बाईक लोक म्हणा, हो ना, आले असते. येते जवाई येते ना, सासूराई येते, इवाई बी येते. कधी कधी आता त्याला वाटत माई आले कसं माहित रे, माई हिने सगळं लपडा आहे म्हणून, शेती नाही म्हणून. नाही का? असंही होऊ शकते. पण तसं नाही, तुम्हाला उद्देशून नाही म्हणत मी. ना गाणं आहे, आध्यात्मिक गाणं आहे. आणि बाई सांगेल का कोणता इवाई होय ना कोणती येईल होय, हे कसे कसे एकामेका संग फसले, नाही का? तासभर झाला तू वटवट करत, आणि तू होशील खाली तेव्हा होईल मी वर्त. याचा अर्थ सांगू का? सांगा. नाही तर भक्ती करण्याशी काहून का बाबा, तू बघ पतिदेव तुझ्या संघ आहे, नाही का? माई जीपच्या वाले पाहिजे. बरोबर, मी काही असं म्हणू नाही का? तासभर झाला तू वटवट करता, आता तू केलीस ना बरोबर 1 तास, बरोबर आहे. आणि तू होशील खाली तेव्हा होईल मी वर्त. म्हणजे जोपर्यंत तू स्टेजच्या खाली उतरत नाही तोपर्यंत मी स्टेजवर चढीन का? आता मी खाली होत नाही तर हे वर्त चढेल का? म्हणजे कधी नवरा खाली होते तर कधी बायको, कधी माणूस खाली होते तर कधी बायको, आणि कधी बायको खाली होते तर माणूस वर. म्हणजे बाई माणसात जोडी आहे म्हणून म्हणतोय बा. आम्ही काही नवरा बायको नाही आहोत. तिचा संघ आहे मिस्टर, हा भाऊजी आहेत संघ, नाही का? आमचे जवाई संघ आहेत. मी तिच्याबद्दल म्हणत नाही, पण मी जेवढी खाली उतरणार स्टेजवर तोपर्यंत हे स्टेजवर येईल का? आणि हे खाली होत नाही तर मी वर तर होईल का? नाही का? मी तुझ्यावर होतो असं नाही म्हटलं, तू होशील खाली तेव्हा होईल मी वर. तर म्हणजे स्टेजवर, हा तुझ्यावर असं नाही म्हटलं मी, समजलं का? आणि म्हणून या तमाशात जल सागर बसला. काहून का बाईला माणसाचं मोठं नवल लोकायले, बाईला माणसाची गंमत असले का कवा कवा झमकते, आणि कवा कवा झमकते. हेच पाहत राहते लोक, नाही का? आणि आम्ही जर भजनं म्हणले हडबे काही मजा नाही आली, साले चाल घराकडे तुझ्या गाई म्हशी बांधून ठेवल्या, रिकामे धंदे करायला आलो, आहे का नाही? गौरी ह्या गोष्टी होत नाही तरी बाईलाही मजा येत नाही मले, आणि तुम्हाला तर त्याच्यावर येत नाही म्हणा, तुम्ही त्याच आवडीचे राहता. आता कधी या ठिकाणी माधुरी दीक्षितले उद्घाटनाले बोलवलं असतं का नाही? हा, अरे बापा बापा बापा, हे काहीच लोक नाही येते, थुकाले जागा नसती राहिली. एवढ्या लोकांना बायाला माणसं, माधुरी दीक्षित येणार आहे, माधुरी दीक्षित येणार आहे, आणि कचाकच लोक येऊन भरले असते खाल्या पायथ्यापासून सप्पा. हो, माधुरी दीक्षित आली असते मग 2 वाजता इमानानं, आहे ना?
आणि मग ठेकेदार आले असते भीमराव भाऊ आणि लिंबाजी भाऊ आणि त्याला म्हणलं असतं या ठिकाणी ए येथून माधुरी दीक्षित येणार आहे थोडीशी जागा सोडा काही लोक इकडं व्हा काही लोक तिकडं व्हा हा येथून या खंब्यापासून माधुरी दीक्षित जाऊन राहिली आणि मी उठू च्या बैल खूप झाली अभि मला कापून टाकलं तर चालत पण मी नाही उठत हा कापून टाकलं चालत पण मी उठत नाही आणि काहून नाही उठत हा कमीत कमी पदार्थ लागल अंगाली तेवढं समाधान एवढं न मला आणि म्हणून पाहिलं माणसं म्हणूया तमाशात जलसागर बसला आणि युवाईनी सगळं बसला ऐक समज काय म्हणतो सर्वांच्या ठिकाणी सरमते मनासारखी वस्तू पाहून पाहणाराचं मन रमते लाजी शर्मीच्या खोली असो तो सर्वांच्या ठिकाणी सरमते ए सुरमाबाई तुले वाटत असेल का पुरुषोत्तमले अटकवले एखाद्या प्रश्न उत्तरात पण लक्षात ठेव मला शिकलं तोच नागर चांगला जमते पाहिली गम्मत असा कुठतरी बाई तुझी लोकायला पाहिली कुठतरी बाई तुझी लोकायला पाहिली म्हणूनच बाई तुला इथं ठरवली म्हणूनच बाई तुला इथं ठरवली म्हणूनच बाई तुला इथं ठरवली याच्या शिरक्याच्या चिरात भर करत बरोबर आहे का काल नानाशाही संघ आज माझ्या सोबत उद्या नानाशाही सोबत परवा आमच्या संघ पुन्हा बरोबर आहे ना याच्या शिरक्याच्या चिरात भर करत दिवस निघला का उठून परत दिवस निघला का उठून परत आणि हा सगळ्याचा थल्ला होऊन बसला तुवस नाही माहीत तसंच काम आहे हो माग याचा कार्यक्रम झाला म्हणजे मी येतं का आलू शिलणार राहू का नाही 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 मध्ये घरी जावंच लागलं उद्याचा कार्यक्रम पकडला आहे ना बरोबर आहे ना हो आणि हा सगळ्याचा धंदा होऊन बसला आणि तो ही भाई आवली भाई सुरमा आवलीनी संघ फसला हाय हाय बाई का म्हणते ढोलक्या चोरक्या दोडक्या दोडक्या नाही दोडक्या म्हणतो ढोलक्या डान्सर नकल्या
चोरकेवाला ब्यांजोवाला आणि शाहीर हा म्हणते शाहीरचा साज हे म्हणते शाहीरचे शृंगार होय तुले शाहिरीचं मर्म कळते नाही शाहिरीचा अभ्यास आहे शाहिरीचं अध्यात्म वाचलं शृंगार कशाला म्हणतात काय होतं शृंगार म्हणजे काय होते हा साज म्हणजे शृंगार होते का वा रे वा कमाल आहे तुई याला शाहिरीचा शृंगार म्हणतात ढोलक्या चोलक्या नकल्या चोलक्या वा रे वा याला शृंगार म्हणते का वा ग बाई आणि एवढं मला हे असा प्रश्न विचारेल तुला मी हो म्हणजे तुम्हाला ढोलक्या मग नावही सांगून देतीस सुप्रसाद बाळसागडे सुनील भाऊ खोबरागडे नाही का ढोलक मास्तर चोरक मास्टर ब्यांजो मास्टर वाळके साहेब असे नावही सांगले हे होय म्हणा शृंगार वा रे वा तू मला तर वाटते संध्याकाळवरी पागल करतेस आम्हाला मस्त शायरी आहे तू हे याला शृंगार म्हणते का सांग ना अध्यात्म आहे ना फालतूच्या गोष्टी आहे का काही बरोबर ते हो पारितोषिकाला आहे सन्माननीय निलेशजी गायकवाड साहेब आणि त्यांचे मित्र मुख्यजी कावळकर साहेब या दोघांकडून 500 रुपयाची म्हणजे 1000 रुपयाची भेट आलेली आहे माझ्याकडून त्यांना सप्तशः प्रणाम धन्यवाद लाख शुक्रिया दिवाळीच्या शुभेच्छा त्याचप्रमाणे सन्माननीय काशीरावजी डोंगरे साहेब ओमकारजी गायकवाड साहेब शेतकरी भंडार नागपूर यांच्याकडून सुद्धा मला 500-1000 रुपयाचा पारितोषिक आला आहे माझ्याकडून त्यांना सप्तशः प्रणाम धन्यवाद खंडाते साहेब परमात्मा एक वेली महोदय काय बात आहे यांच्याकडे सुद्धा 501 रुपयाला पारितोषिक आला आहे मंडळाकडून धन्यवाद अरे हमरे खातिर तोहरा के दुनिया में भिजवले पाली हमरे खातिर तोहरा के दुनिया में भिजवले पाले भगवान से अरे भगवान बड़ी फुर्सत से तोहरा के बनवले नसीहत सब देने लगे हैं नसीहत सब देने लगे हैं हमें पागल समझने लगे हैं नसीहत हम देने लगे हैं पागल समझने
वालीवर है नसीहत हमको ना दे हम क्या तुमको पागल लगते हैं हे माझं गाणं होतं ते तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऐकलं असाल 10 वेळा आणि यूट्यूबवर आहे ते गाणं त्याच्याबद्दल वाद नाही पण म्हटलं चला जेवढं जमते तेवढं करावं ते बाई म्हणलं तर सुपरस्टार आहे हो ना आपण कुठं लागलो तिच्या नाही का आणि म्हणून पुराने गाण्यावर येऊ आम्ही नाही का देवाचं बाई तुला इथं ठरवली बरोबर आहे कुठं तरी बाई तुझी लोकांना पाहिली आणि देवाचं बाई तुला इथं ठरवली याच्याशी त्याच्याशी राखण करतं आणि दिवस निघला का उठून पडतं आज सगळ्याचा धंदा होऊन बसला तुवा महान आणि स्वतः आणि सगळ्या मोरेश्वरचा सप्पायचा सर्व्याचा नाही का आणि तो इवाई येईल सगळं फसला तर तो इवाई कोणता येईल कोणती तुला सांगायचं आहे येईल इवाई सांगण्याला जमणार नाही याची सोयरी कबा झाली ना कोणाची कोणा संग झाली हे तुला सांगा लागल तर तो ही निवाई होईल अरे पोरापोरचे लग्नच ना होईल तर ही निवाई बनतील का याची मायला पोरीचा बाप ही निवाई बनल का पोरापोरचे लग्न लावा लागेल ते खोले लावलं केव्हा लागलं कोठं लागलं हे सगळे विचार करावं लागेल तेव्हा कोणतं ही निवाई होती आणि हे तुला सोडवणी आहे घे आता आखलेला होल्या पारसला उलट काम आहे आपला गुरु म्हणजे दादा कोणके होल्या कसं पारसला त्याचा मी केला हो कोणाले मस्त दूध देत नाही तर कोणाले होल्या येते का ना शेतकरी भांडार यांच्याकडून परत 500 रुपयाचं चालन पारितोषिक मिळालं आहे मंडळाकडून त्यांना सतोषी हा प्रणाम धन्यवाद आणि दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा मस आखलेला होल्या पारसला आलई बाई आगई बाई बहिणी संग फसला बहिणी संग फसला बहिणी संग फसला बहिणी संग फसला में तेरे माँ की है तू म्हणशील पुरुषोत्तम भाव बावरला तर नाही है पूरा बदल होगा तेरे बाप का पर एक चीज तेरे पास में तेरे माँ की है